फडणवीस पवारांमध्ये शहकाट शह. सोलापूर माढात राजकीय घडामोडी जोरात. फडणवीसांचा धक्का, पवारांकडून झटका. लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक घडामोडी घडणारा मतदारसंघ ठरलेत ते माढा आणि सोलापूर. आणि त्याच्या केंद्रस्थानी आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार. याची सुरुवात झाली ती रणजितसिंह नाईक निंबाळकरांना भाजपनं उमेदवारी दिल्यापासून. भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात शरद पवारांनी महादेव जानकरांना उभं राहण्यासाठी तयार केलं. मात्र महादेव जानकर हे शरद पवारांच्या गळाला लागण्याची चाहूल लागताच फडणवीस ॲक्शन मोडवर आले. फडणवीसांनी जानकरांना वर्षावर बोलवत मुख्यमंत्री तसंच अजित पवारांसोबत बैठक घेतली आणि महादेव जानकरांना परभणीतून लोकसभेचं तिकीट दिलं. शरद पवारांनीही मग आपली चाल खेळली. भाजपमध्ये असलेल्या मोहिते पाटील कुटुंबियांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आणलं. एवढंच नाही तर धैर्यशील मोहिते पाटील यांना माढा लोकसभा मतदारसंघातून पक्षाचं तिकीटही दिलं. रामराजे नाईक निंबाळकर वगळता सर्वच कुटुंबियांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा दिला. फक्त धैर्यशील मोहिते पाटील यांनाच पवारांनी आपल्या पक्षात ओढलं नाही तर धनगर समाजाचे नेते उत्तमराव जानकरांनाही आपल्याकडे खेचलं. धैर्यशील मोहिते पाटलांनी मागील निवडणुकीत एकट्या माळशिरसमधून 1 लाखापेक्षा जास्त मतांचं आधिक्य दिलं होतं. त्यामुळे मोहिते पाटील यांच्यानंतर धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांनीही साथ सोडणं भाजपसाठी धक्कादायक होतं. धैर्यशील मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकरांच्या रूपानं भाजपला हादरे बसल्यावर फडणवीस ॲक्टिव्ह मोडवर आले. माळशिरसमधील मोहिते पाटील विरोधी सर्वपक्षीय आघाडीला फडणवीसांनी महायुतीत खेचलं. त्यानंतर फडणवीसांनी पवारांपेक्षाही मोठा डाव खेळला. शरद पवारांचे अतिशय जवळचे मानले जाणारे आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील महायुतीच्या वाटेवर असल्याचं समजतंय. अभिजित पाटील भाजपत आल्यास मवियाचे माढाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील तसंच सोलापूरच्या उमेदवार प्रणिती शिंदेंना फटका बसण्याची शक्यता आहे. अभिजित पाटील यांची पंढरपूर तालुक्यात मोठी ताकद आहे. पंढरपूर तालुक्यातलं 1.5 लाख मतदान हे माढ्यात आहे तर 2.5 लाख मतदान सोलापूर लोकसभेत आहे. त्यामुळे शरद पवार आणि महाविकास आघाडीसाठी हा मोठा झटका ठरण्याची शक्यता आहे. फडणवीसांचा मास्टर स्ट्रोक अजून बाकीच होता. फडणवीसांनी थेट काँग्रेसच्या धवलसिंह मोहिते पाटील यांनाच गळाला लावलं. भाजप उमेदवाराला मदत करण्याचं आश्वासन धवलसिंह यांनी फडणवीसांना दिलंय. धवलसिंह मोहिते पाटील सोलापूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत. धैर्यशील मोहिते पाटील यांचे ते चुलत भाऊ तर माजी खासदार प्रतापसिंह पाटील यांचे पुत्र आहेत. धवलसिंह मोहिते पाटलांची माळशिरसमध्ये चांगली ताकद आहे. तेव्हा एक मोहिते पाटील शरद पवारांकडे गेल्यावर दुसरे मोहिते पाटील फडणवीसांकडे आलेत. त्यांचा भाजपला पाठिंबा जाहीर करणं हा धैर्यशील मोहिते पाटील आणि उत्तम जानकर यांच्यासाठी धक्का समजला जातो. आधी पवारांचा धक्का मग फडणवीसांचा झटका. त्यामुळे माढ्याच्या निमित्तानं पवार आणि फडणवीसांमधलं कुरघोडीचं राजकारण चांगलंच रंगलंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.